गाडी चालू करून वांग वांग करीत डायरेक्ट टायमाला पोहोचलं. ते बी 9 वाजता. ड्रेस जमणार नाही म्हणले, कुर्ता घालावा लागेल, तेव घातला. कारण आता ड्रेस कोड एवढा महत्वाचा झालाय. प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रत्येकाला ड्रेस कोड असतो, इव्हन यांना सुद्धा बरं का. मग मित्रमंडळी भेटलेत, गोविंद भाई, इकडं चंदूभाई आणि इकडं सुधीर सर. पहिला जो प्रोग्राम होता ना तो होता फुलो की हल्दी. आजचा जो इव्हेंट होता तो होता रेंडर ऑफ फोटोग्राफी, म्हणजे प्रशांत येमूल सरांतर्फे बरं का. आणि त्यांच्याच अंतर्गत आपण आज इकडं काम करत होतो. काम करताना प्रशांत सर बी खूप एन्जॉय करत होते बरं का. दुपारच्या वेळात मस्तपैकी भोजन प्रसादी आली. आज पान बी होतं बरं का भोजन प्रसादीमध्ये. त्यानंतरचा पुढचा इव्हेंट सुरू झाला, तो बी संपला. आता ड्रेस कोड चेंज होणार होता. आपल्याकडे 2 शर्ट सारखे आहेत बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच दाखवतो. एक बघा हे असा आणि दुसरा तसाच तेव घालून इकडं इव्हेंटमध्ये आलो. संध्याकाळी ना मस्तपैकी माऊली सर भेटले, आपल्या पाखराला वर आजाद केलं बरं का. आणि चंदू सरांचा कोट घालावा लागला आपल्याला, कारण थंडी तर लय व्याकार होती. दिवसभराचा डाटा त्यांना कॉपी करून दिला. परत एकदा मस्तपैकी भोजन प्रसादीवर ताव मारला. रजनी सरांना बी बाय बाय केला, इकडे यांना बाय बाय केला आणि सगळ्यांना बाय बाय करून आता मी निघालोय घरी. तुम्हाला काय म्हणायचंय? नर्मदे हर, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, करा कष्ट, व्हा धष्टपुष्ट. आणि ब्लॉग आवडत असले तर आपल्या संदीप काळे या ब्लॉग चॅनलला, आपल्या गावठी चॅनलला आहे ना, तुम्ही नक्की फॉलो करा बरं का. चंदू सर आणि गोविंद सरांचं अजून पण काम चालू होतं. सकाळी 9 वाजता आपण इथं पोहोचलो होतो. रात्री आता 12 वाजता आपण बाहेर पडतोय. धन्यवाद.